नमस्कार मित्रांनो, मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय। उद्यापासून सर्वांना खुशखबर। विद्यार्थी, शेतकरी, सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या। 25 ऑगस्ट सोमवार। काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र राज्य सरकारने पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी घोषणा केली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 15,631 पोलीस पदांच्या भरतीला मंजुरी देणारा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। ही बातमी पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी आनंदाची आहे। गृह विभागाने सादर केलेल्या GR नुसार महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठीच्या भरती प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यातील 11,083 सरकारी कर्मचारी महिलांनी पात्रता नसताना गैरप्रकाराने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे। या महिलांना महिला बाल विकास विभागाने दणका दिला असून त्यांच्याकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे वसूल केले जाणार आहेत। तसेच या महिलांना सरकारकडून होणारी वेतनवाढही थांबविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यात अतिवृष्टीचा वाशिम व नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला आहे। मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, जनावरांचे मृत्यू, शेती पिकांचे नुकसान व घरांची पडझड झाली आहे। या नुकसानीचे व्यवस्थित पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत। नुकसानग्रस्तांना आवश्यक मदत मिळवून दिली जाईल, अशी माहिती कृषी मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली। वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन झाल्यावर कृषी मंत्र्यांनी वाशिम येथे राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचीही माहिती दिली। राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महाराष्ट्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र सरकारने मुलींच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। या निर्णयाअंतर्गत 842 व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे। उच्च व तंत्र शिक्षण विभागाने विकास शुल्क, प्रयोगशाळा शुल्क यासारख्या इतर शुल्कांपासूनही विद्यार्थिनींना मुक्त करण्याची योजना आखली आहे। यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल OBC, EWS आणि SEBC प्रवर्गातील मुलींना शिक्षण घेणे अधिक सुलभ होईल, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यातील पूर परिस्थिती आणि सततच्या पावसामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। सहकार विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबर 2025 पर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत। यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या अनेक सहकारी संस्थांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे।